राज्यामध्ये शेतकऱ्याचं पीक पेरणी झाल्यानंतर त्याची उगवणी होत नाही। मुख्यतः एखाद्या सप्लायरनी खोटं बी बियाणं दिल्यामुळं किंवा बोगस बी बियाणं दिल्यामुळं शेतकऱ्याचं पीक उगवत नाही किंवा पीक उगवलं आणि नैसर्गिक आपत्ती आली तर लावलेलं पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं। याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणं त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो डीपीडीसी पालकमंत्र्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बी बियाण्यामुळं आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळं त्यांना बी बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो। वारीमधील मृत्युमुखी झालेल्या परवाच्या घटनेमध्ये, कालच्या घटनेमध्ये जे मृत्युमुखी झाले आणि जे त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले त्यांना शासनाची पूर्ण मदत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला। तिसरा महत्त्वाचा या ठिकाणी आदिवासी भागातील वनपट्टे असताना वनपट्टे मिळाले नाही, त्याचं पुनर्विलोकन आवश्यक आहे। या पुनर्विलोकनाकरता पुन्हा एकदा वनहक्क समितीच्या बैठक घेऊन त्यांचं पुनर्विलोकन करावं आणि ज्यांना वनहक्क पट्टे मिळाले नाही त्यांचे पट्टे वाटप मिळावे याकरता सुद्धा सूचना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दिल्या। तसंच दापचारी पालघर येथे आंतरराष्ट्रीय लेवलची कृषी उत्पन्न बाजारपेठ निर्माण करण्याचाही निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि शेतपांधन रस्त्याला क्रमांक देणे, शेतपांधन रस्ते मोजणी करणे, खुले करणे आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याकरता योग्य रस्ता असणे याकरता एक डॅशबोर्ड आम्ही तयार केलेला आहे, प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। लवकरच याचे क्रियान्वयन या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची तक्रार, प्रत्येक शेतकऱ्याची रस्त्याची तक्रार, क्षेत्रस्थायी तक्रार आम्ही या ठिकाणी मॉनिटर करणार आहोत। असं मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे। सर, इगतपुरीमध्ये जे पर्यटक गेले होते तिथे एका गावगुंडांनी त्यांचा पाठलाग करून मारायचा प्रयत्न केला, त्याचे व्हिडिओ सुद्धा आले, कडक कारवाई करावी अशी त्या कुटुंबानं मागणी केलेली आहे। नाही, इगतपुरीच्या घटनेमध्ये तातडीनं त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सर, उल्हासनगरमध्ये टेंडरची केस झालेली आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे, त्या गाडीने हा अपघात झालाय, वडिलांचा मृत्यू झालाय, मुलगा गंभीर जखमी आहे। मला जरा एकदा बघून घ्यावं लागेल कारण ही घटना माझ्याकडे आता सांगताय तुम्ही, मी बघून घेतो काय परिस्थिती आहे। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने महत्वपूर्ण फैसले लिए हैं। किसानों की जो बुआई होती है वो बुआई के समय अगर गलत सीड दे दिया, मार्केट में किसी ने गलत सीड बेच दिया, अभी आप देखा होगा सोयाबीन वगैरह की गलत सीड देने से वो निकला ही नहीं, किसान ने बो दिया लेकिन निकला ही नहीं है। ऐसे स्थिति में किसानों की क्या गलती है? फंसाया गया किसानों को। और साथ साथ में जब कभी उगाई होती है तो कुछ ना कुछ नेचुरल क्लाइमेट आ जाती है तो उनका जो दिया हुआ फसल है वो खत्म हो जाता है। इसलिए कोई भी कारण से
कोई भी कारण से किसानों को डबल बुआई करना पड़े, वो समय किसान दोबारा खर्चा करने की परिस्थिति में नहीं होता है, दोबारा सीड लेने की परिस्थिति में नहीं होता है। वो समय पे देवेंद्र फडणवीस जी ने आज कहा कि पालक मंत्री डीपीसी से माध्यम से ये जो उनको सीड लगेगा वो देंगे, और उसका शासन निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने किया है, ताकि किसानों को किसने फंसाया तो उसका दोबारा जो लगाने वाला सीड है वो सरकार देगी। दूसरा निर्णय यहाँ पे किया कि अभी आपने देखा होगा वारी में जो घटनाएं हुई है, दुर्घटना हुई है कल की, जहां मैं गया था वहां पर 3 लोगों की मृत्यु हो गई है, 4 लोग एडमिट है। जल्दी इनको नुकसान भरपाई देना चाहिए, उसके लिए भी उसके जल्दी ही मृत परिवार को जो है उनको मदद मिलनी चाहिए, उसके निर्देश दिए गए। और साथ साथ में जो इंजर्ड है उनकी पूरी जवाबदारी सरकार ने ले ली है, उसका भी निर्णय किया है। माननीय मुख्यमंत्री जी ने एक निर्णय और भी करने को कहा है। आदिवासी जो लोग हैं, जो गांव-गांव में जिनकी जमीन पे वो वहां पर फसल है, 30 से 40 साल से वो फसल लेते, लेकिन उनको अभी पट्टा नहीं मिला है, उनको जमीन का पट्टा नहीं मिला। उनको पट्टे देने के लिए एक लोकल लेवल की जो समिति होती है, ग्राम लेवल पर और जिला लेवल की समिति होती है, वन हक्क समिति, इसको दोबारा पुनर्विलोकन की जाए और जिनको पट्टे नहीं मिले आदिवासी लोगों को, उनको पट्टे देने का भी निर्णय किया जाए। एक अच्छी बात हुई है, आज हमारे पालघर में दापचेरी है, वहाँ पे इंटरनेशनल लेवल की एक किसानों का मार्केट, एग्रीकल्चर मार्केट तैयार करने का निर्णय आज लिया गया है, जिससे वाड़वन में जितना पोर्ट है, वाड़वन का जो एयरपोर्ट है, पोर्ट है आने वाला, उसमें सारा जो एक्सपोर्ट करना है वो दापचेरी से होगा। हमारे महाराष्ट्र की केली हो गए, द्राक्ष हो गए, वहाँ पर ऑरेंज हो गए, सारे जो एक्सपोर्ट होगा वो दापचेरी से होगा, रायगढ़ से दापचेरी से होगा, ये भी निर्णय लिया गया है। और साथ साथ में यहाँ पर जो अत्यंत महत्वपूर्ण फैसले लिए, उसमें कुछ नगर विकास के भी है, कुछ एग्रीकल्चर के भी है, ये भी निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की सरकार ने किया है, देवेंद्र फडणवीस जी ने किया है। सर, राहुल गांधींनी 3 प्रश्न महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना उपस्थित केले। टीईटी पेपर लीक झाल्यानंतर तुम्ही कुणावर कारवाई केली, जे परीक्षार्थी आहेत त्याच्यासाठी अजून नवीन तारखेची घोषणा केलेली नाहीये, त्याचं तुम्ही उत्तर द्यावा। आणि जर तुम्हाला दोषारोप सिद्ध करता येत नसेल, आतापर्यंत आरोपांना जर शोधता येत नसेल, तर त्याची शिक्षा परीक्षार्थींनी का भोगायची, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। असं आहे, राहुल गांधीला माहिती नाही राहत, त्यांना ब्रीफिंग करणारे लोक चुकीचे आहेत। योग्य पद्धतीचं ब्रीफिंग घेतलं असतं तर हे बोलले नसते। आतापर्यंत जेवढी कारवाई महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने केली आहे पेपर फुटीबद्दल, तेवढी कधीही कारवाई केली नाही आणि सर्व लोकांना पकडण्यात आलं। सर्व जी काही कारवाई करायची आहे ती करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सरकारने केलेली आहे। आणि त्यामुळे राहुल गांधींना एकदा पुन्हा त्यांनी ब्रीफिंग करून घेतलं पाहिजे। कॅगच्या अहवालात खूप सारे ताशेरे जे आहेत ते राज्य सरकारच्या कारभारावरती ओढले गेलेले पाहायला मिळत आहेत। लाडकी बहीण योजना असेल किंवा सामाजिक न्याय विभागाचं खातं असेल किंवा अनेक खात्यांवरती कॅगने ताशेरे ओढलेले आहेत। मोठ्या प्रमाणात अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, योजनांबरोबर चालत नाही, अशा पद्धतीने कॅगच्या अहवालाचं नाही। कॅगमध्ये जे ताशेरे येतात त्याचं पुन्हा एकदा तो विभाग कॅगला तो रिपोर्ट सादर करतं, जे काही ऑब्जेक्शन असतात, कधी कधी एजीचे असतात, कधी कॅगचे असतात। कॅगने मुद्दे काढले किंवा एजीने मुद्दे काढले म्हणून सर्वच या ठिकाणी कधी कधी आकडेवारीमध्ये काही अडचणी असतात, काही स्पष्टीकरणामध्ये अडचणी असतात। जेव्हा कॅग आणि एजी वगैरे जे काही ताशेरे ओढतात किंवा काही ऑब्जेक्शन काढतात, त्याचे उत्तर मात्र दिल्यानंतर त्यांचे अहवाल हे निरस्त होऊन जातात। त्यामुळं अहवाल त्यांनी ताशेरे ओढले म्हणून सारं काही झालं असं नसतं, त्याचं स्पष्टीकरण सरकार देत असतं। सर, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त यज्ञ होणार आहे आणि यालाच घेऊन संजय राऊत म्हणतात की संघाने या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। भाजपचे लोक आहेत ते बनावट संघवाले आहेत, बनावट हिंदुत्ववादी आहेत। तुम्ही सांगताय, मला याच्याबद्दलची फार माहिती नाही, पण काही भावना असतात त्यामुळे केलं असेल। पण देवेंद्र फडणवीसजींनी या महाराष्ट्राला स्पष्टपणे सांगितलं आहे, कार्यकर्त्यांना, जनतेला सांगितलं आहे की त्यांचा वाढदिवस कुणी साजरा करू नये। बॅनरबाजी, पोस्टरबाजी, त्या ठिकाणी कुठल्याही जाहिराती प्रकाशित करू नये। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कधी वाढदिवसाचा त्या ठिकाणी गाजावाजा केला नाही, कधी त्या ठिकाणी मोठे कार्यक्रम घेतले नाही, कधी घेणार नाही, त्यांचा स्वभाव नाही आहे।
उलट ते नाराज होतात की अशा कुठल्या कार्यक्रमातनं. देवेंद्र फडणवीसजींनी कितीतरी वेळा त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा पार्टीच्या बैठकीच्या माध्यमातून स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आत्ता आपल्याला खरी सेवा द्यायचा, सेवा लोकांना दिली पाहिजे, असे काही कार्यक्रम करता आले तर आपण करू. खरं तर बघा, आता महसूल विभागाने आणि आमच्या राज्याच्या सर्वच विभाग, कृषी विभागाने सर्वांनी हा विचार केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादाची जयंती आहे, या निमित्त 10 लाख लोकांना ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या सेवा द्यायच्या. हा निर्णय करू शकतो आपण. या ठिकाणी प्रत्येक विधानसभेत एक शिबिर लावून 22 जुलै ते 2 ऑगस्ट हा 10 दिवस आम्ही त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये एक शिबिर होणार आहे, त्यातनं सेवा देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत. पण जाहिरातबाजी, मोठ्या मोठ्या होर्डिंग्स वगैरे असे देखावेवाले कार्यक्रम आणि कुठल्याही पद्धतीचे आयोजन आम्ही करणार नाही. सर, राहुल गांधी इन्होंने टीटी को लेकर अपना एक पे पोस्ट किया है, क्या कहना चाहते हैं? सर, अरविंद सावंत ने असं म्हटलेलं आहे का जे देखिए, राहुल गांधी जी को अच्छा ब्रीफिंग मिलता नहीं है. महाराष्ट्र से ब्रीफिंग करने वाले लोग उनके पास अच्छे नहीं है, और दिल्ली में मुझे मालूम नहीं कौन ब्रीफिंग करता है. जिस प्रकार से मुख्यमंत्री जी को उन्होंने कहा है कि इसका स्पष्टीकरण करिए, अगर चाहिए तो अच्छा ब्रीफिंग वाला मैं भेज देता हूं राहुल गांधी के पास. महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार ने जितनी मजबूती से कार्रवाई की है, जो पेपर के लीक के इस इशू पे, तो उसके लिए आज तक की सबसे गंभीर और बड़ी कार्रवाई हमारे सरकार ने की है. दोबारा हिम्मत नहीं करेगा कोई पेपर की इस प्रकार से छेड़खानी करने की और बच्चों के साथ छेड़खानी करने की. सर, चेंबूरमध्ये झाड पडून विहान श्रीवास्तव या मुलाचा जो मृत्यू झालेला होता, त्या सगळ्या संदर्भात आता चौकशी अहवाल जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय आणि त्या चौकशी अहवालातून गार्डन डिपार्टमेंट, रस्ते विभाग या सगळ्यांना क्लीन चिट मिळताना पाहायला मिळतंय आणि अवघा फक्त 7 लाख रुपयाचा दंड या सगळ्या कंत्राटदारांवरती दिला जातोय. एखाद्या मुलाची मृत्यू ही इतकी सहज आणि सोपी, कमी किमतीची आहे का आणि कोणाला जबाबदार धरलं जातं? मुंबईच्या महापौरांनी देखील हा अहवाल आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलेलं आहे. नाही, ठीक आहे, असा अहवाल जर आला असेल तर अजून काही अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची समिती नेमून तपासता येतो. आता तर यांत्रिकी व्यवस्था उभी झालेली आहे. आपण रूटचं वय किती, झाडाचं वय किती सारं काढता येतं. त्यामुळं मला वाटतं जर त्यांना मान्य नसेल तर अजून वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं चौकशी होईल किंवा नवीन आधुनिकीकरण जे आता आपण स्वीकारलं यातनं चौकशी होईल. पण हे मात्र खरं आहे की राज्यातल्या सर्व रस्त्याच्या दुहीकडले झाडं जे आहेत त्या झाडाचं ऑडिट केलं पाहिजे, त्यांची यांत्रिकी पद्धतीने तपासणी केली पाहिजे. जे झाडं वय संपलं असेल त्यांना यांत्रिकीकरणातून चेक केलं पाहिजे. मोठे मोठे ॲक्सिडेंट होत आहेत, जीव जात आहे. त्यामुळं आमचे वनमंत्री आणि सर्व त्याचे विभाग आहे, डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, त्याची काळजी घेतील. आणि दुसरं महत्त्वाचं, यानंतर कुठलंही डेव्हलपमेंट करताना झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, झाडाला प्रोटेक्ट करून संरक्षण केलं पाहिजे. कॉन्क्रीटमुळं झाड पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे सुद्धा आम्ही करणार आहोत. ऑपरेशन टायगरमध्ये जे काही 6 खासदार होते त्यांचं अजून मंजूर केलं नाही लोकसभा अध्यक्षांनी, असं अरविंद सावंत म्हणतोय. आता नियमात जे असेल ते नक्की आमचे लोकसभा अध्यक्ष करतील. नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंही काही होणार नाही. आणि एकनाथजी कधी किंवा त्यांचे जे काही पक्ष आहे हे कधी चुकीच्या पद्धतीनं कोणाचं नुकसान होईल असे कुठलंही ऑपरेशन करणार नाही. त्यांनी जे काही खासदार त्यांच्याकडे गेलेले आहेत ते विचारपूर्वक कायद्याचा अभ्यास करूनच गेले असतील. त्यामुळं कमी जास्त उशीर लागला असा निर्णय व्हायला लोकसभा अध्यक्षांचा. पण नियमाने जे काय व्हायचं ते होईल, नक्की होईल. कारण जे काही खासदार आले आहेत ते आपली काही राजकीय प्रतिष्ठा दावा लावून थोडी आले आहेत. त्यामुळे त्यांना नियम माहिती आहे, त्यांना कायदे माहिती आहे. त्यामुळं कमी जास्त वेळेला ते मंजूर होत असतं. फयाजनी वाटल्या होत्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये साधारण 30,000 विषारी कॅप्सूल होते त्याच्याकडे. त्याची पोलीस आता चौकशी करतायत आणि त्याचे धागेदोरे आता देशविरोधी कारवायापर्यंत पोहोचलेले आहेत आणि काही देशविरोधी ईमेल्स त्याच्या फोनमध्ये आढळून आलेले आहेत. दहशतवादाचा संशय मी तेच सांगतोय, असे अनेक प्रकरणं जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत आहे, याला जे काही व्यवस्थित पद्धतीने हँडलिंग होते आहे, व्यवस्थित पद्धतीने पोलिसांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी देखरेखीखाली हे सर्व आता पकडलं जात आहे.
हे जे देशविरुद्ध कारवाई करणारे, विघातक कृत्य कारवाई करणारे लोक सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये आता येण्याचा सुरू झालेला आहे. एक काळ असा होता की यांना काहीच त्या ठिकाणी कुणाचे बंधन नव्हते, कुणाचं त्या ठिकाणी कंट्रोल नव्हतं. पण आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काही व्यवस्था उभी केलेली आहे, आधुनिकीकरण स्वीकारलं आहे, याच्या माध्यमातून आपण खूप पुढे गेलो आहे आणि अशा लोकांना आपण जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पवारांची राष्ट्रवादी सत्तेत येणार आहे का? पवारांची राष्ट्रवादी सत्तेत येणार आहे का? 6 महिन्यामध्ये राज्यामध्ये भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे या संदर्भात काही माहिती आहे का? कोणत्या भागामध्ये सर्वाधिक भेसळयुक्त दूध वितरित करण्यात असं याला आलेलं जोडून विचारतो कारण मी सोनाईसारख्या तुकाराम मोठ्या मुंडेजीकडनं ब्रँडवरती माहिती घेऊन FDA तुम्हाला कळवतो. सर, शरद पवारांची सोनाईसारख्या राष्ट्रवादी मोठ्या ही काय ब्रँडवरती सत्तेत FDA ने कारवाई केलेली आहे. कारण ज्या संस्थांवरती ही कारवाई झालेली आहे भेसळयुक्त दुधाची, त्यांचं दूध सोनाई दूध संघामध्ये जात असल्याचं समोर आलं आहे. मी खरं तर अशा कारवाई जोरात झाल्या पाहिजे जे या राज्याच्या गरीब लहान लहान मुलांच्या जीवाशी संबंध आहे. भेसळयुक्त दुधाचा संबंध लहान मुलांच्या जीवाशी आहे. त्यांचं किडनी, लिव्हर, हार्ट आरोग्य किती खराब होणार भेसळयुक्त दुधामुळे, याची काळजी याचं तरी काय वाटलं पाहिजे अशा कंपन्यांना. अशा कंपन्यांना तर कधी जिवंत ठेवूच नाही, यांना संपवलंच पाहिजे. भेसळयुक्त दूध विकून आयुष्याशी खेळणे, शरीराशी खेळणे, या पिढीशी खेळणे आहे लहान मुलांच्या. त्यामुळे मला असं वाटतं असे जे लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये, खरं तर तुकाराम मुंडेंचं मी या बाबतीत अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी प्रचंड मोठं पाऊल उचललं आहे. जो सापडला किती मोठा माणूस राहू दे त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, त्याला सोडूच नाही अशा भूमिकेत आम्ही. सर, शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार आहेत का? एनडीए बरोबर जाणार आहेत का? अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत वारंवार गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या आहेत. जयंत पाटील जे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी त्यांच्या आमदारांशी थेट संपर्क साधला. त्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे की आपण एनडीए सोबत जाऊ. फक्त रोहित पवारांचा कुठेतरी या सगळ्याला विरोध आहे एनडीए सोबत जाण्याला. नाही, तुम्हाला जी माहिती आहे ती माझ्याकडे काही नाही आहे. राहिला प्रश्न त्यांचं काय होणार, एक तर शरद पवार साहेबांना तुम्हाला भेटावं लागेल किंवा जयंत पाटील साहेबांना भेटावं लागेल. आणि रोहित पवार आज मुंबईत असतील त्यांना भेटून घ्या, माझ्याकडे तर काही नाही परंतु आहे. तुम्ही त्यांना सोबत घेणार आहेत का? आले जुहू अरविंद चौपाटी सावंत संदर्भातला प्रश्न होता. अरविंद सावंत. मुंबईतलं महत्वाचं स्थान आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पाहतोय चौपाटीवरती प्रचंड प्लास्टिकचा कचरा जमा झालेला आहे. एकंदरीत मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतोय, मात्र सर्वात महत्वाची चौपाटीच आता सगळ्यात प्रदूषित समोर येते. याबद्दल मी महापौर आणि कमिशनरची चर्चा करेन. सर, जिस तरीके से अरविंद सावंत इन्होंने कहा है कि जो 6 सांसद शिंदे गुट में शामिल हुए हैं उनका रजिस्ट्रेशन नहीं हुआ है, ओम बिरला भी उन्हें नहीं बचा सकते. मुझे विश्वास है कि 6 खासदार, 6 मेंबर ऑफ पार्लियामेंट जो एकनाथ शिंदे के पास गए हुए हैं, एकनाथ शिंदे जी ने सब कायदे का सब कुछ निरीक्षण किया होगा. वो 6 मेंबर ऑफ पार्लियामेंट में भी कुछ निर्णय जो करते वक्त कुछ ना कुछ तो नियम का पालन किया होगा. अब लोकसभा अध्यक्ष जी ने आज ही क्यों नहीं किया, कल ही क्यों नहीं किया, कब करेंगे, ये तो मेरा अधिकार नहीं ना आपका अधिकार है. वो तो माननीय अध्यक्ष जी का अधिकार है, लोकसभा अध्यक्ष जी का अधिकार है. तो निश्चित रूप से समय आने पर उनके नियम कायदे जो भी होगा, लेकिन मुझे विश्वास है कि जो भी होगा नियम से होगा. चालू रे बाबा कुठली सोयाबीन दुबार पेरणी म्हणजे समजा एखाद्याने सोयाबीन लावलं आणि ते जर सोयाबीन समजा दिलं राहू दे रे. हे 2 मिनिट रोल करा. कसं करणार? रोल करा. हे रोल करा, रोल करा. ते महत्वाचं नाही, आहे. इधर रोल करा. वाटप कसं म्हणजे चौकश कशा प्रकारे रोल सर दुबार पेरणीचा रोल हे रोल का? दुबार पेरणीचा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्याचं वाटप प्रक्रिया कशी असणार आहे, कसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दुबार पेरणी करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठा रिलीफ दिलेला आहे की शेतकऱ्यांना कुठल्याही कारणाने दुबार पेरणी करावी लागली. कधी एखाद्या कृषी केंद्रामध्ये असलेल्या कंपन्यांनी फसवलं, त्यांनी बोगस बियाणं दिली, किंवा एखाद्या वेळी बियाणं पेरल्याबरोबर नैसर्गिक आपत्ती आली. अशा वेळी शेतकऱ्यांचं जे बियाणं या ठिकाणी उगवलेलं नाही त्या शेतकऱ्यांना कृषी विभाग तातडीनं, कृषी अधिकारी कुठल्या शेतकऱ्याचं किती बियाणं लागेल याचं तातडीने इव्हॅल्युएशन करतील
तातडीनं त्याचं पूर्ण रेकॉर्ड कलेक्टरकडे पाठवतील. कलेक्टर तातडीनं डीपीसीच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करतील आणि तातडीनं बी बियाणे या शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीसजींनी उभी केली आहे. परंतु या सगळ्या Monitoring संदर्भात system नेमकी बोगस कशा बोगस पद्धतीने काम बियाणं करते? मोठ्या प्रमाणात वाटप होतात. बोगस बियाणांच्या संदर्भात काय तुम्ही काळजी घेतलेली आहे बी बियाणं वाटप? आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कृषी विभागाला, कृषी सचिवाला, कृषी मंत्री या सर्वांना कडक कारवाई म्हणजे या सर्व कंपन्या पुन्हा सुरू होऊ नये. यांना या शेतकऱ्यांना उडवणाऱ्या कंपन्या ज्यांनी बी बियाणं बोगस दिलं, आता अकोल्यामध्ये 3 गुन्हे दाखल झाले, अमरावतीमध्ये 3 गुन्हे दाखल झाले, नागपूरमध्ये काल बोगस बी बियाणं निघालं सोयाबीनचं. त्यामुळं अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि सर्व भागामध्ये बोगस बी बियाणं ज्यांनी दिलं आहे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या सर्व बियाणे कंपनीवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय झाला, FIR करण्याचा निर्णय झाला, त्यांना अटक करण्याचा निर्णय झाला. जवळच्या MP मधनं काही बोगस बियाणे ते त्यांनाही पकडण्याचा निर्णय झाला. आणि एवढंच नाही, यानंतर कुणी शेतकऱ्याला फसवणार नाही याकरता मोठी कारवाई करण्यात आली. निश्चितपणे दोन्ही गोष्टी केल्या. एकीकडे मोठी कारवाई करायची, त्या कंपन्यांना बंद करायचं, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना दुबार पी पेकणी करता दुबार बी बियाणं लागेल ते बी बियाणं कलेक्टरच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून, DPCच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करायचे. शेतकऱ्याला दुबार पेरणी करता तो बी बियाणं विकत घेणार नाही, तर सरकार त्यांना DPCच्या माध्यमातून बी बियाणं देईल. भाऊ चला काढा.